नमस्कार मंडळी, हा मिनी व्लॉग आहे आमच्या दीच्या वाढदिवसाचा। दुपारी जेवून दी आणि भाऊ गेले होते गावी फिरायला। संध्याकाळी रिटर्न आले। पप्पा त्यांची वाट बघत होते बाल्कनीमध्ये उभे राहून आणि सिद्धूचं इथे खेळणं चालू आहे। दीचा वाढदिवस तर आहेच, पण भाऊंना भाऊबीजेचं ओवाळायचं पण होते। तर मी इथे भाऊंना ओवाळत आहे आणि ही साडी जी मी घातली आहे ती भाऊंकडून मला गिफ्ट आहे आणि हा जो कुर्ता भाऊंनी घातला आहे तो आम्ही भाऊंसाठी घेतलाय गिफ्ट म्हणून। दोन्ही कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्ही बोलाल की आई का ओवाळत आहे भाऊंना, तर दी आणि भाऊंचा पहिला दिवाळी सण आहे, तर जावयाला गिफ्ट द्यायचा असतो, पोशाख करायचा असतो। तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा। दी रेडी होऊन बाहेर आली। दीने हा जो ड्रेस घातलाय मेहंदी कलरचा हा त्यांनी भाऊबीजला गिफ्ट दिलेला आहे। आईंनी दिला ओवाळलं, मग मी ओवाळलं, भाऊंनी ओवाळलं, पप्पा आणि ह्यांनी सगळ्यांनीच ओवाळून घेतलं आणि मग टाइम झाला आहे केक कटिंगचा। भाऊ आणि दीने मिळून केक कट केला। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Siti. Happy birthday to you. Yeah, happy birthday. Happy birthday. दोघांनी एकमेकांना केक भरवला, सगळ्यांनी केक भरवला तिला। भाऊंनी तिच्यासाठी बुके आणला होता रोजचा मस्त, तो तिला दिला। दोघांचाही फोटो काढला, खूप छान दिसत होते दोघं जण। नंतर बुके दोघांनी आम्हाला दिला, कारण यूट्यूब आणि इन्स्टाचे 10K सबस्क्रायबर्स झाले होते म्हणून। आणि केक सुद्धा आणला होता ह्यांनी त्यासाठी। तसे 10K सप्टेंबर महिन्यातच झाले होते, पण सर्व फॅमिली मिळून सेलिब्रेट करावं असं म्हणणं होतं आमच्या दोघांचं, म्हणून आता सेलिब्रेशन केलं। तर तुम्हा सगळ्यांना 10K साठी खूप खूप धन्यवाद। इंस्टाग्राम फॅमिली पण आणि यूट्यूब फॅमिली दोघांनाही खूप खूप धन्यवाद। असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावरती। रात्री जेवण करून असंच फेरफटका मारायला संगमवर गेलो, तर सर्व मेळा चालू होता पण गर्दी नव्हती। नंतर निघत होतो तेवढ्यात बंगाली लोक देवी विसर्जनासाठी नेताना दिसले। म्हटलं तुम्हाला पण दाखवावं। आता दिवाळीमध्ये कोणती देवी बसते मला काहीच आयडिया नाही, तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। चला आता मिनी व्लॉग इथेच संपवते, भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या।